मागाशी एकदा बोलता बोलता तुम्ही हे बोललात की जेवढे गॅप वाढेल तेवढे तुमचे चान्सेस पण वाढतात आणि पेमेंटवरती पण थोडासा फरक पडतो. सो त्यांना मोटिवेट करण्यासाठी किंवा गॅप नंतर लोकांनी या फील्डकडे अप्रोच कसं केलं पाहिजे? सर, या प्रश्नाचं उत्तर देताना जसं तुम्ही म्हटलं अगोदर की MPSC UPSCचा अभ्यास करणारे स्टुडंट आहे, तर नक्कीच मी असं म्हणत नाही की कुणी गव्हर्नमेंट एक्झामसाठी ट्राय करू नये. उलटं प्रत्येकाने जर त्याला त्याची इच्छा आहे, कॅलिबर आहे, तर केलंच पाहिजे. एकमेव फक्त गोष्टीची आपण याच्यामध्ये काळजी घेणं आहे की थांबायचं कुठं हे कळालं पाहिजे. पण याच्यामध्ये मी 2 स्टुडंट पाहिलेत. एक जे 2-3 गॅप नंतर थांबतात अटेम्प्ट नंतर, घ्या बाबा नाही होण्यासारखं, विनाकारण अख्खी उमेदीची वर्ष त्याच्यात नाही घालवायची. बरोबर. पण काही जसं तुम्ही म्हटलं अगदी 10-10 वर्ष पण वेळ वाया घालवतात. तर मग या विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप मुश्किल होऊन जातं. पण प्रॉब्लेम काय, मग जेव्हा ते नंतर IT फील्डकडे येतात तर गॅप त्यांना फेस करायला लागतो. तर अशा विद्यार्थ्यांना मी काय म्हणेल, सगळ्यात चुकीचं पाऊल ते विचारतात की काहीतरी गॅप कव्हर होईल का, गॅप भरून निघेल का. तर गॅप भरून निघेल, कव्हर होईल अशी कुठलीच गोष्ट नसते. पण त्याच्यामध्ये स्टुडंट परत ते फेक एक्सपिरियन्सच्यासाठी लाखो रुपये देतात, पकडले जातातच. त्या IT कंपनीचे जे कोणी एक्सपर्ट आहेत त्या फील्डचे, रिक्रुटमेंट टीम असेल वर जे कोणी आहेत, ते आपल्यापेक्षा 10 पट हुशार नक्कीच आहे, जिथं त्यांना हे कळतं की हा एक्सपिरियन्स खरा आहे की खोटा आहे. त्याच्यामुळे ते दिवस गेलेत की फेक एक्सपिरियन्स लावला आणि गॅप लिटरली सर लाखो रुपये स्टुडंटचे वाया गेलेत त्या गोष्टीमध्ये. आणि नंतर पकडले जातात. कुणी लवकर पकडला जाईल, कुणी थोडा लेट पकडला जाईल, पकडला नक्कीच जाणार. आणि त्यावेळेस सगळे हात वर करतात, त्या स्टुडंटसोबत कोणीच नसतं. सो ही चुकीची स्टेप अजिबात उचलायची नाही.